आज आपण गरमागरम कोबीचे मंचुरियन कसे करणार आहे हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। आपण बारीक चिरून कोबी घेतलेला आहे आणि थोडा उभा चिरून कोबी घेतलाय, उभा चिरलेला कांदा, मैदा घेतला आपण ह्या साईजच्या चमच्यामध्ये 4 चमचे, परत खायचा रंग लाल, सोया सॉस, टोमॅटो केचप, शेजवान चटणी घेतली आहे आपण, मीठ आणि बारीक किसलेला कोबी। आता आपण हे मैदा घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ आणि यामध्ये थोडासा खायचा रंग। आता हे सगळं आपण एकजीव करून घेणार आहे। तर आता आपण हातानेच मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। जर आपल्याला मैदा वाटला की अजून आपल्याला ह्यात कमी वाटते तर आपण मैदा अजून 1 चमचा ॲड करू शकता तुम्ही। पाणी जास्त नाही, 2 ते 3 चमचे फक्त पाणी ॲड करायचं, कारण की कोबी आपण धुवून घेतलेला होता ना, त्याच्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे। हे पहा, अशा प्रकारे आपण आता हे व्यवस्थित मळून घेतलेले आहे। आता आपण हे फ्राय करून घेऊया। आता हे मळसपर्यंत आपण काय करलो, तोपर्यंत तेल तापायला ठेवलं होतं। आता आपण हे छोटे छोटे बॉल करून ह्यात टाकून देऊया आणि हे व्यवस्थित फ्राय करून घेऊया। आता हे एका बाजूने व्यवस्थित फ्राय झाले की बघा असे व्यवस्थित वेगवेगळे होतात आणि असेच आपण आता पलटी करून दुसऱ्या बाजूने पण पूर्ण व्यवस्थित ब्राऊन करून घेऊया। हे आता व्यवस्थित आपले असे ब्राऊन झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपले दुसरे पण आपण सगळे फ्राय करून घेऊया। अशा प्रकारे आता आपण हे आपले एकदम कुरकुरीत असे मंचुरियन करून घेतलेले आहेत। काय करायचं, ज्या ते कढईमध्ये आपण ते मंचुरियन तळले त्यातलंच आपण थोडंसं तेल काढून ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता हा कांदा जो चिरून घेतला होता उभा तो परतून घेऊया। पूर्ण व्यवस्थित आपल्याला एकदम फ्राय होईपर्यंत नाही परतायचा आहे, तो अर्धा कच्चाच राहू द्यायचा आहे। कांदा परतत असताना त्यामध्ये आपण थोडासा कोबी पण टाकायचा जो उभा चिरून घेतला होता। आणि हे परतत असताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची। आता आपण ह्यामध्ये पहिले टोमॅटो केचप टाकू, आवडीप्रमाणे कमी जास्त असेल टोमॅटो केचप टाकू शकता। त्यानंतर सोया सॉस 1 चमचा, शेजवान चटणी अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ आणि यामध्ये 2 ते 3 चमचेच्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे। ह्याला एक उकळी येऊ द्यायची। हे पाता ह्याला व्यवस्थित उकळी आली आहे, त्यामध्ये आता जे आपण हे फ्राय केलेले मंचुरियन आहे ते टाकून घेऊया। ते व्यवस्थित परतून घ्यायचे। आता हे आपले मंचुरियन सगळे व्यवस्थित परतून झालेले आहेत। आता आपण हे काढून सर्व करून घेऊया। अशा प्रकारे आपले गरमागरम कोबीचे ग्रेव्ही मंचुरियन खाण्यासाठी तयार झालेले आहेत।